Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुलसत्तार ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तक़बाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं मज़मून मराठी जमात हश्तम का ब्रिज कोर्स है। डे 17 17वां दिन है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 17 कौशल्य संकल्पना क्षेत्र मौखिक भाषा विकास संकल्पना अनुभव लेखन क्षमता श्रवण वाचन लेखन भाषण ई लर्निंग अध्ययन निष्पत्ती घर शाळा समाज व परिसर यामध्ये होणाऱ्या उपक्रमात सहभागी होतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घ्यावेत। शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती व ऑफलाईन शिक्षण पद्धती या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणावी। ऑनलाईन क्लासेस विरुद्ध ऑफलाईन क्लासेसवरील वादविवाद या ऑनलाईन शिक्षण विरुद्ध ऑफलाईन शिक्षण वादविवाद 2020मध्ये बदलत्या जगापासून सुरुवात करूया आणि व्यक्ती सेकंदात कसे राहतात बदलतात याविषयी माहिती घेऊया। गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या त्या पूर्वीच्या घडल्या त्या विपरीत वेळापत्रक बदलले आणि आम्ही संपूर्णपणे कोरोना व्हायरसने दिलेल्या नवीन जीवनाशी जोडले। तरीही सर्वात मोठा बदल घडतो ते त्यांच्या घरांच्या सुरक्षेच्या आत राहिले आणि पडद्याआधी शिक्षण होऊ लागले। त्यांनी आभासी सेटिंगमध्ये साथीदार बनवले। त्यांनी थोड्या पडद्यावर चौकशी केली जे वेनच्या रूपात दिसू लागले। या ऑनलाईन शिक्षण विरुद्ध ऑफलाईन शिक्षण वादविवादात मी या अभिव्यक्तीस सहमती देतो की ऑनलाईन शिक्षणाने असा बदल घडवून आणला आहे ज्याचा आम्हाला कधीच संशय आला नसता। ऑनलाईन शिक्षण हे प्रत्यक्ष सेटिंग शाळेपेक्षा श्रेष्ठ आहे जिथे मुले भेटतात आणि त्यांच्या सोबतीला सहकार्य करतात। या माझ्या निर्णयाला मदत करण्यासाठी मी सध्या काही महत्त्वपूर्ण अनुभव देईन। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती व ऑफलाईन शिक्षण पद्धती या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावी। चला सराव करूया। ऑनलाईन शिक्षणाचे फायदे ऑफलाईन शिक्षणाचे फायदे। ऑनलाईन शिक्षणाचे फायदे जोडलेली लवचिकता आणि सेल्फ पेस्ड लर्निंग उत्तम वेळ व्यवस्थापन प्रात्यक्षिक स्वयंप्रेरणा सुधारित आभासी संप्रेषण आणि सहयोग। ऑफलाईन पद्धतीचे फायदे अभ्यासाच्या इतर पद्धतींच्या तुलनेत अभ्यासाची ऑफलाईन पद्धत अधिक फायदेशीर आणि उत्पादनक्षम आहे। अभ्यासाची ऑफलाईन पद्धत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद साधण्यास सक्षम करते। ऑफलाईन अभ्यास विद्यार्थ्यांना आरोग्यदायी स्पर्धात्मक वातावरण प्रदान करतात। कल्पक होऊया आवाहने ऑनलाईन शिक्षण पद्धती व ऑफलाईन शिक्षण पद्धती या विषयावर स्वतःचे अनुभव थोडक्यात व्यक्त करा। कोविड-19मुळे जगभरातील शाळा ऑनलाईन वर्गाकडे वळली आहे। माझ्या ऑनलाईन शिकण्याचा अनुभव मला भौतिक वर्गात करण्याची सवय आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे। शंका नाही, ऑनलाईन वर्ग शिकविण्याची एक चांगली पद्धत आहे यात शंका नाही। पण मला ऑनलाईन शिकण्याचे वातावरणापेक्षा भौतिक वर्गात असणे आवडते। विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी आमच्या शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले। आमची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला तिचे सर्वोत्तम दिले जाते।
प्रत्येक विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास सक्षम नाही, परंतु काही काळानंतर मी यापासून परिचित आहे आणि माझ्या गरजेनुसार ते वापरण्यास सक्षम आहे. आणि माझे शिक्षक ऑनलाईन व्याख्यानाचा इंटरफेस आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी खरेखोर कठोर परिश्रम घेत आहे. शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. शिक्षक विद्यार्थ्यांशी अतिशय मस्त आणि रोचक पद्धतीने संवाद साधतात, जे अधिकाधिक विद्यार्थ्यांशी ऑनलाइन वर्गात संवाद साधते. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.